अरे आपली राधा सुटली होती आणि राधानं सगळं गौरीचं दूध पिल्लं आहे. तो माझ्यासमोर पण सिच्युएशन तीच होती, दादासमोर पण सिच्युएशन तीच होती. फक्त मी रडत बसलो की बा राधानं दूध पिलं, त्यामुळे मी गौरीचं दूध काढू शकलो नाही, मग माझा लॉस झाला. दादानं विचार काय केला की यार ठीक आहे ना, इट्स ओके ना, दूध पिलं तर काय त्यात मोठी गोष्ट. एक जसं माझ्या गोठ्यामध्ये घडलं तसंच तुमच्या गोठ्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी होतात. तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टी खूप येतील, पण त्या निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह प्रकारे जसं बघेल, जो व्यक्ती बघेल तो व्यक्ती डेअरी फार्ममध्ये सक्सेस होईल. नमस्कार, माझं नाव आहे महेश येवले. गेले 2 वर्षाला दूध धंदा करतोय, सोबत व्हिडिओ पण करत आहे, जेणेकरून जे मला अनुभवलंय तुमच्यासोबत शेअर करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये एक असाच अनुभव शेअर करतोय. काल मी गोठ्यामध्ये आलो सकाळी, तर राधा सुटली होती. तर राधानं म्हशीचं, आमचं जे गौरी म्हशीचं पिल्लू आहे राधा, तिनं जवळपास सगळं दूध पिलं होतं. आणि मी जेव्हा आलो तेव्हा तिनं दूध पित होती. तुम्हाला राधा दाखवतो. राधा इथं का निवांत झोपलेली आहे. आता ही आमची राधा. जेव्हा मी आलो होतो तिनं जवळपास सगळं दूध पिलं होतं. आता दूध पिल्यानंतर गौरी म्हैस, मी दुधाला बसलो, तिनं दूध दिलं नाही. माझा मूड खराब झाला यार. मी म्हणलं पूर्ण दिवसाची मेहनत आता गेली आणि आता दूध दिलं नाही, खूप वाईट वाटलं. ही सिच्युएशन मी बघितली. परंतु लगेच 15 मिनिटांनंतर दादाला मी सांगितलं, अरे आपली राधा सुटली होती आणि राधानं सगळं गौरीचं दूध पिल्लं आहे. तर राधानं काय म्हणलं की अरे त्यात काय तेवढं, म्हणला तिनं दूध पिलं म्हणजे याचा अर्थ तिनं तिच्या जगण्याची इच्छा खूप जास्त आहे, तर तिनं म्हणजे सर्वाइव्ह करू शकते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की दोघांसमोर, माझ्यासमोर पण सिच्युएशन तीच होती, दादासमोर पण सिच्युएशन तीच होती. फक्त मी रडत बसलो की बा राधानं दूध पिलं, त्यामुळे मी गौरीचं दूध काढू शकलो नाही, मग माझा लॉस झाला. दादानं विचार काय केला की यार ठीक आहे ना, इट्स ओके ना, दूध पिलं तर काय त्यात मोठी गोष्ट. 1 दिवसाचं दूध पिलं तर म्हणजे तिच्यामध्ये जिद्द आहे, तिच्यामध्ये दूध पिण्याची क्षमता होती, त्यामुळे दूध पिलं. असंच गोठ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, जसं माझ्या गोठ्यामध्ये घडलं तसंच तुमच्या गोठ्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी होतात. डेअरी फार्मिंग म्हणजे फक्त एका दिवसाची गोष्ट आहे का? नाही आहे मुळीच. तुम्ही एक दिवस चारा आणला म्हणजे दुसऱ्या दिवशी चारा लागणार नाही का? नाही. चारा लागणार आहे, दूध लागणार आहे, गोठ्यामध्ये येणाऱ्या समस्या येणार. आता त्या समस्याला तुम्ही कसं सॉल्व करता, जे चांगल्या प्रकारे सॉल्व करेल, लवकर सॉल्व करेल. तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टी खूप येतील, पण त्या निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह प्रकारे जसं बघेल, जो व्यक्ती बघेल तो व्यक्ती डेअरी फार्ममध्ये सक्सेस होईल. हा छोटासा अनुभव सांगणार होतो. आणि दादा जेव्हा म्हणला ना मला की अरे इट्स ओके ना, पिला, हे म्हणल्यानंतर मी त्याच्याकडे असं 2 मिनटं निस्तब्ध बघत राहिलो. मी म्हणलो यार दूध पिल्यामुळं मी एवढं परेशान आहे, आणि दादानं किती इझिली एक पॉझिटिव्ह, त्याला पूर्ण जे मी मनामध्ये निगेटिव्ह धरलो होतो त्याला पूर्ण चेंज करून पॉझिटिव्ह माइंडसेट केला. आणि मला वाटलं ठीक आहे यार, त्याची तर आई आहे, त्यानं दूध पिणार नाही तर कोण पिणार दूध. तर म्हणजे खरंच यार, हँड्स ऑफ दादासाठी. तर अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतात. फक्त मला सांगायचं तात्पर्य एवढंच की त्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करू नका, निगेटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करू नका. काय ना काहीतरी पॉझिटिव्ह विचार करा, नेहमी तुमच्यासोबत चांगलं होत जाईल. तर अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूत आपण. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ शॉर्ट होता, असं काही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काही नव्हतं, फक्त मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, त्यासाठी शेअर करतोय. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि बोलता वेळेस फंबल होत आहे, हळूहळू याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. चलो मिलते अगले व्हिडिओ में.